हा सर्व भाग आहे ना उमलाडाचा आहे। इकडे पाणी वगैरे पावसाची काही गरज आता नाही आहे, सकाळपासून काय पाऊस नाहीच आहे। इकडे सगळीकडे उमल सुट्टी ना, मोठं उमलाड असतं। धड पाण्याची शेती आता आपली झालेली आहे। मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत करतो आपलं नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो सध्या भात शेतीचीच कामं चालू आहेत आणि धड पाण्याची म्हणजे पावसाच्या आधारित जेवढी लावणी वगैरे होती ना ती आटपून आम्ही इकडे मळ्याच्या भागात आलो आहे। झाले आहे, आमचीही झाली, ऋतूची झाली आणि इकडे मागच्या वर्षी पण पाहिला असाल ही उमराडाची शेती आहे। ऋतूंचनी उमराड एरिया म्हणतात इकडे, उमराडी। पहिली या साईडला उमराची झाडं वगैरे जास्त होती असं वाटतं मला, त्याच्यामुळे ह्या एरियाचं नाव उमराड ठेवलं असेल, कारण एक वरती उमराचं झाड आहे त्याच्यावरून असं मला वाटतं। मोठ्या प्रमाणावर उमलाट सुटलेलं असतं, पाणी पडलं की उमलाटच सुटत असतात। हे सगळं आता पाणी वाहतं ते पर्यावरणाचं नाही बघा, उमलाटाचंच पाणी आहे। हे बघा पूर्ण वरून जे उमलाट सुटलेलं आहे ना ते पूर्ण खालपर्यंत येते या भात शेतीला। बऱ्याच जणांनी इकडली शेती टाकून दिलेली आहे, कारण कसं या ठिकाणी पाणी वगैरे जास्त असतं, शिवाय आपल्याकडे गवरेड्यांचं प्रमाण जास्त आहे। आता हे लोक भात शेती जे करतात ना त्याला पूर्ण चारी बांधून कुंपण करावं लागतं, नाहीतर भात शेतीची पूर्ण नासाडी असते। गवरेडेस आतमध्ये जाऊन सर्व भात शेत खाऊन टाकतात, भेटत नाही। त्यांच्या संरक्षणासाठी हे नंतर पूर्ण पॅक करतील। हे साईडून इकडे ठोंबे वगैरे मारलेत बघा, त्या साईडला इकडे मारलेत, शिवाय इकडे पाठीमागे पण बघा तिकडेही मारलेले आहेत। लावणी वगैरे लावून झाली, साधारण 10-1 दिवसानंतर पुन्हा हे पॅक करून टाकतील। काल ट्रॅक्टर वगैरे आणून ठेवलेला होता इथे आणि एक दाडसा काढून टाकलेला आहे, थोडीसा एक दाडसा राहिला आहे, ते तिथे दिसतं इथे काढायचा आहे आणि लावणी लावायला सुरुवात करायची आहे। पाण्याचा जरासा प्रमाण जास्त आहे म्हणूनसाठी भाऊ तिकडून त्याला पाणी बाहेर काढायचं, त्या साईडला पर्याय आहे तिकडे पुढे बाहेर इकडे पाणी काढण्याचा प्रयत्न करतात, कारण मळीमध्ये जास्त पाणी असेल तर पाणी जास्त होणार आहे। योग्य तेवढं पाणी ठेवून नांगरणी करायला सुरुवात करायची आहे आता। हे ट्रॅक्टरचे फाल आहेत आणि काट काढलेली दाढ या ट्रॅक्टरच्या पुढची मध्ये आहे ना, त्यामुळे तो ती पिकली रोपं इकडे काढून ठेवले। आपला 7 HP पॉवर टिलर आहे। आमच्या गावात मोठे म्हणजे 7 HP 2 आहेत, बाकी बऱ्याच जणांकडे 5 HP आहेतच। 20-25 असतील मला वाटतं गावात 5 HP जास्त, कारण बऱ्याच जणांनी आता आपली शेतही सोडलेत, गुरंही विकलेत, सर्वजण ट्रॅक्टरनेच करतायत। नाही म्हणायला गेला तरी 7-8 जणांकडे, 7-8 पण नसेल, 5-6 जणांकडे बैल असतील। म्हणजे आमच्या एक आहेत, आमच्या काकांचे आहेत, आमच्या वाडीत 3-4 जणांचे आहेत आणि बाकी वाडींमध्ये 2-3 आहेत। ते टायर काढून आपल्याला चाकं लावायचे आहेत। कुठलं इकडून पुढे लोड लागणार होते। मारून यावं काय मारून यावं नाही, जास्त नाही पेन होत आहे। अरे त्याच्या पुढ्यात होतो ना उभा मी, त्याच्या जोकडाच्या दोऱ्या सोडल्या ना, त्याला वाटला सुटलो मी पूर्ण, म्हणून तो पुढे पुढे आला आणि पाय दिला। आता या एक मलीची ही जी रोपे आहेत ना, म्हणजे दाढ, ही दाढ काढून झाली की लावणी लावायला सुरुवात करतील एका बाजूने।
कागद काढून टाक. सकाळी मित्रांनो सुरुवात केली होती, आता ही शेवटची मळी आहे. होईल आता चिखल तर आता 1 तास करून झाला आहे. 1 तासामध्ये चिखल होऊन जाईल. बाण वगैरे मंदावरती माती फावडा वगैरे ओढून झालं आहे. आणि इकडे महिला मंडळ आहेत. मित्रांनो भात लावणी आज आटपली आहे. झाले आहे सगळी पूर्ण. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करण्याचं सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये लवकरच. बाय.